मुर्दोली में जंगल सफारी के लिए नया पर्यटन गेट शुरू। जिलाधिकारी ने दिखाई हरी झंडी। पर्यटन को बढ़ावा, स्थानीय नागरिकों के लिए रोजगार के अवसर बढ़ेंगे। आप देख रहे हैं महाराष्ट्र केसरी न्यूज। गोंदिया और भंडारा जिलों में फैले नवेगांव नागझिरा टाइगर रिजर्व में पर्यटन को बढ़ावा देने के उद्देश्य से गोरेगांव और सड़क अर्जुनी तहसील सीमा अंतर्गत आने वाले मुर्दोली में नए जंगल सफारी प्रवेश द्वार का उद्घाटन आज शुक्रवार दिनांक 1 मई 2026 को किया गया। इस नए गेट के शुरू होने से पर्यटकों को सफारी का बेहतर अनुभव मिलेगा, वहीं स्थानीय नागरिकों के लिए रोजगार के नए अवसर भी उपलब्ध होंगे। नवेगांव नागझिरा व्याघ्र परियोजना के कोर और बफर क्षेत्र में अब तक कुल 9 पर्यटन गेट के माध्यम से पर्यटकों को जंगल सफारी की सुविधा दी जा रही थी। हालांकि पर्यटकों की बढ़ती संख्या को देखते हुए लंबे समय से नए सफारी गेट शुरू करने की मांग की जा रही थी। इसी को ध्यान में रखते हुए वन विभाग ने 4 नए गेट शुरू करने की घोषणा की थी। घोषणा के तहत पहला गेट आज मुर्दोली में शुरू किया गया। इस अवसर पर अधिकारियों ने बताया कि आने वाले समय में गोंदिया जिले में 3 और नए पर्यटन प्रवेश द्वार शुरू किए जाएंगे, जिससे पर्यटन गतिविधियों को और गति मिलेगी। जिलाधिकारी मंगेश गोंदावले ने कहा कि इस पहल से न केवल पर्यटकों की सुविधा बढ़ेगी, बल्कि स्थानीय युवाओं को गाइड, वाहन चालक, होटल व्यवसाय और अन्य सेवाओं के माध्यम से रोजगार के अवसर भी मिलेंगे। बऱ्याच दिवसापासून इथल्या ग्रामस्थांची पण आणि पर्यटकांची पण एक मागणी होती की या बाजूला पण एखादं गेट जर सुरू झालं तर तिथूनही पर्यटनाला चालना मिळू शकते आणि त्या दृष्टीने जो काही प्रयत्न करत होतो त्याचाच आज फळ म्हणून हे गेट आपण इथून सुरू केलेलं आहे। आणि चांगली गोष्ट अशी आहे की या परिसरात बरेच प्राणी सध्या साईट पण होत आहेत, त्यामुळे पर्यटकांना चांगला या गोष्टीचा आनंद घेता येईल। आणि आत जो तलाव आहे, काय नाव त्याचं आपल्या चुलपूर, तिथपर्यंत हे जाऊन एक 40 किलोमीटरचा हा पूर्ण परिक्रमा करून येणार आहेत, त्यामुळे त्यांना जंगलाचा पुरेपूर आनंद या परिसरात घेता येईल। वहीं उप वन संरक्षक पीयूषा जगताप ने बताया कि नए गेट शुरू होने से पर्यटन का दबाव विभाजित होगा और वन्य जीव संरक्षण को भी मदद मिलेगी। उन्होंने कहा कि वन विभाग द्वारा पर्यावरण संतुलन को ध्यान में रखते हुए ही सभी निर्णय लिए जा रहे हैं। हे जे नवेगाव नागझिराचं नवीन गेट आज आपण ओपन केलेलं आहे, हे बफर मधलं गेट आहे। या संपूर्ण या दोन्ही जिल्ह्यांमध्ये म्हणजे गोंदिया भंडारा दोन्ही जिल्ह्यांमध्ये आणि NNTR मध्ये हे पहिलंच बफर मधलं गेट आहे। या गेटचं विशेष असं आहे की कोरमध्ये जे आपले गेट्स आहेत त्याला कोरचे नियम लागू होतात। या गेटसाठी आपले नियम थोडेसे वेगळे आहेत। याच्यामध्ये आपण हे गेट वर्षभर चालू शकणार आहे आणि या गेटचं वैशिष्ट्य असं आहे की या गेटचा जो रूट आहे तर त्या रूटमध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचं जंगल, सगळ्या प्रकारचा जो एरिया आहे, ज्या वेगवेगळे लँडस्केप आहेत ते पाहायला मिळणार आहेत पर्यटकांना। त्याच्यामध्ये ग्रासलँड आहेत, पाणवठे आहेत, एक मोठा चुलबन जो तलाव आहे, आपलं धरण आहे, त्या धरणाच्या कडेने सुद्धा काही एरिया आपल्याला त्या रूटमध्ये घेण्यात आलेला आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या वाईल्डलाईफचं दर्शन इथे आपल्याला या रूटमध्ये होऊ शकतं। आता गेले 3-4 दिवसापासून आमचं रोडचं काम सुरू होतं आणि त्या निमित्ताने जेव्हा इथं चक्कर झालेली आहे तर इथं व्याघ्र दर्शन होत आहे। या भागामध्ये एक टायग्रेस आणि तिचे 3 बच्चेही आहेत आणि त्याचबरोबर ते आता म्हणजे ह्या भागात वावरतात, त्यामुळे ते पर्यटकांना दिसतील। खूप मोठ्या प्रमाणावर पक्षी पण इथे आहेत वेगळे, जे आपल्याला दुसरीकडे दिसणार नाहीत आणि वॉटर बॉडीज असल्यामुळे त्याचा जो फायदा आहे किंवा त्याचे जे वेगळे स्पीशीज आपल्याला इथे बघायला मिळतील। इस नए कदम से नवेगांव नागझिरा क्षेत्र में पर्यटन को नई दिशा मिलने की उम्मीद जताई जा रही है। नियमित समाचार अपडेट के लिए महाराष्ट्र केसरी न्यूज के सभी सोशल मीडिया अकाउंट को फॉलो करें।